ऐकायलाच तयार नाही. त्याला ऐकावंच लागेल. त्याने नाही ऐकलं तर त्याच्या वरच्या साहेबाकडे त्याला काय सांगायचं? त्याला सांगायचं हा डिसमिस हुकूम कॅन्सल करा. असा मग हे पण त्याने नाही ऐकलं तर त्याच्या वरच्या साहेबाकडे जाऊ. असा मग जायचं. काय काम आहे तुमचं? हा कागद आहे. काय द्या बघा ना वाचून. हॅलो. हा हा साहेब आहेत नाही पण आता कामात येते. तुम्ही वाचत होता ना म्हणून त्यांनी फोन देतात. दुसरं काय? त्याच्यात बाईचा फोन होता. फोन असेल. अहो साहेब बघा आमचं काही चूक नाही. त्याचं मी तुम्हाला आम्ही उपाशी मरून जाऊ. कसं लक्षात घ्या तुम्ही जरा. ऑर्डर बरोबर आहे. चालते तुम्ही. नाही साहेब आमची मावशी आमच्या नावाने बोंब मारे. खरं सांगतो. चालते म्हणून सांगतो तुम्हाला. पण साहेब असं काय घडते तिकडे. बरोबर काय साहेब 2 ग्लास पाणी घेऊन चल. यू फूल. यू गेट आउट. पाय धरतो. आय से यू गेट आउट. तुझ्या पाया पडतो साहेब. गेट आउट. गेट आउट. साहेब लय भडकलं रे. लय बरं. अरे आपण असं करू काय नाडी पकडू. त्यांच्या नाडी कुठे. पट्टा आहे. ती नाडी नाही घरची नाडी. ती साहेब ऑफिस मध्ये वाघ असला तरी घरी मांजर म्याव असतो. असो त्या बायकोला तिचे पाय धरले आणि तिला सांगायचं सगळं. अरे ती नुसती नोकरीवर नाही ठेवायची तर त्या इन्स्पेक्टरला डिसमिस करून टाकते. आम्ही आहोत. आम्ही म्हणजे मी हरिभाऊ आणि हा नार्या. बसा जरा आलेच मी. हा हे कोण आहे. साहेबांचा लहानपणचा पुतळा असेल. असं होय. अहो सारखं गुरगुरत असतात बघ. काय काम आहे यावेळी. तुमच्या बापाने आपल्या वडिलांनी. वडील. पप्पा पप्पा. आपले डॅडी. कोण डॅडी. आमचे साहेब. अय्या ते माझे वडील काही. माधोबा आहे. नाही मिस्टर आहेत. मिस्टर मिस्टर उठा उठा. काय झालंय. पुन्हा तुम्ही इथं. अय्या आता की नाही एक गंमतच झाली. कसली गंमत. हे दोघे हवालदार की नाही मला तुमची मुलगीच समजली. मुलगी. हे मूर्ख गाढव पाहिजे मुलगी समजले. मी काय एवढा म्हातारा दिसतो. तुम्ही कसले म्हातारे उलट बाईक साहेब म्हातारे. काय होणार. गेट आउट. गेट आउट. यू फूल. गेट आउट. हे सरकारी कपडे काढून टाका आणि चालते वा. मी म्हातारा दिसतो. अय्या आपल्या जोड्या किती छान आहे. अक्कलवान बस. चला नोकरी केली म्हणजे असं सगळं. अरे हे वजे घेऊ का रे. तुला त्रास होत असेल तर. घर जवळ बोलतोस तू. नाही उगीच तुला त्रास नको म्हणून. एसटी स्टँड पर्यंत नाही बोललं.
मावशी काय झालं? कवादन आजारी आहेस? काय नाही रे, जरा कणकणी आली होती म्हणून पडले होते. तू पडून तुम्ही मध्येच कसं आलायचं? नोकरी हाय ना? म्हणजे त्याचं काय? अगं त्याचाच घोटाळा झालाय. काय झालं? म्हणजे साहेबांनी आम्हाला डिसमिस केले. म्हणजे बढती मिळाली होय? बढती नाही, कामावरून काढून टाकलं. तुमचा मुर्दा बसूला भिताडाला टेकून मला वाटलंच होतं असं काहीतरी कराल म्हणून. तिचं बी संप केलात का? चल, पोलीस लोक पुढे संप करतात होय. मग काय झालं मावशी? आमच्याकडून जरा मिस्टेक झाली जरा. म्हणजे त्याचं काय झालं, आम्ही एक छापा घातला आणि त्या छाप्यामध्ये चोर समजून आम्ही आमच्या साहेबालाच लई झोपाटला बघ. अरे अंजा बिजा वडला होतात का काय? मावशी अंधारच एवढा होता, माणसाला माणूस दिसना. मी असं म्हणतो, अंधारातल्या चुकीची उजेडात शिक्षा कुठला न्याय म्हणायचा? तूच सांग. तुमची काय बी चुकी नाही. तसं नाही मावशी. तू गबस बोलू नगस. शिर्डीवर जाईपर्यंत मलाच राबलं पाहिजे, माझं भोग मलाच भोगलं पाहिजे. आता गुमान भाकरी खावा बाहेर पडा जावा. रागवलीस मावशी? का माझं टकुरं खाताय? उठा माझ्या बोलणं, उठा. मावशी 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 तू रडतीस? मावशी तुला अजिबात त्रास देणार नाही. उद्या सकाळी जाऊन नोकरी होत. नाही मिळाली तर आम्ही दोघं उपाशी राहू, पण तुला त्रास नाही देणार. आई शपथ. आई शपथ. आता थकल्यासारखं वाटतं रे. पहिल्यासारखं काम भेटना आणि तुमचं पण बूड बसना म्हणून जीवाची घालमेल होते. तुम्हाला कसं सांगू लेकरांनो? मावशी माझी लेकर काल तो आला तुला नाही झाला मला बघून? मी नानाला सांगितलं सुद्धा, नाना आता मी तुझं काय ते ऐकणार नाही. माझा नारा आता लई रुबाबदार नोकरीत आहे. अरे हात की जरा. पण तो मधीच कसा आलास र? हे आपली राजा. मला वाटलंच होतं तुला माझ्या बिगर करमणारच नाही म्हणून. कसली राजा म्हणायची ही? हे आपली निश्चित राजा. किती दिवसाचा मुक्काम आहे? आता आहेच की आता. मग असं कर, उद्या नानाला भेटायला ये. आपले नानाला? काय झालं? नाही, नानाला अजून भेटलो नाही ना. अरे तो तर लई खुश आहे तुझ्यावर. आपला जावई पोलिसात आहे म्हटल्यापासून तोच पोलिसासारखा रुबाबात हिंडायला लागला गावात. आणि मी जाऊ? नाही मावशी आजारी. पण उद्या नानाला आपल्याला यायचं, विसरू नकच. बघतो नाही यायचंच. अरे नाना, खुर्ची कशा पाय आणलीस? तुला बसायला? अगं नारासाठी. अगं पोलिसातला माणूस तो. मग घोंगडा आहे की त्याला? अगं तो अंमलदार माणूस. त्याला आता रोज खुर्ची बसायची सवय झालेली असणार. आणि आता सारखं नारा नारा म्हणायचं नाही बरं का? मग आता नारायणराव. पोलिसाचा रुबाब चोरा मोर, आपल्या मोर नाही. अगं पण कसं बी झालं तरी आता जावई म्हणून बघायला पाहिजे त्याच्याकडे. आणि जावई म्हणला का नार्याचा नारायणराव झाला. तुझा पुरा. बरं फुरत तर फुरत. हे बघ, आज निस्तात चहा आणून ठेवू नको त्याच्यामुळं. मग आज रात्री खुशबूट आणल्यात ना बरं. बरं. हा ती आणून दे त्याच्या संग, नाहीतरी विचारशील. नाना, माझा तर तूच लई काळजी घ्यायला लागलास रो. अगं बाई, आपल्याकडे म्हण आहे, जावई म्हणजे अवघड जागी दुखणं, त्याला जरा जपायला लागतं. चला या नारायणराव या. अहो तुम्हीच नारायणराव. आता त्याच्या मानाप्रमाणे हाक मारली पाहिजे. हो हरिराव, उठा उठा. काय नाना
ताने एक तराटा नाचणं. तराटा कशाला? जे तिथं मनाने बसावं माणसानं. ताने राहून दे. बर नोकरी कशी काय आहे तुमची? आमची नोकरी बरी चालली, छान चाललेली. बरं बढती बिडती कवा मिळती? अजून अजून मिळते अजून. बरं साहेब कसा काय? साहेबाला पोचावलं दवाखान्यात. दवाखान्यात शिकवता येताना भेटून आलो. फार आमच्या प्रेम. बरं माणूस बोलायला चालायला कसा काय? काही विचारण्यात आलं. आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीचे सगळे चालायला लागतात. बर चहा घेऊन येतो. ताने नोकरीबद्दल नानाशी काय बोलायचं नाही येडे. असं कसं? चला आज ना उद्या नानाला कळाल की. काय म्हणतात? चहाच नको म्हणतोय, दुसरं काय. अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय, नानाचा मान ठेवायला नको. नको म्हणतात. मग राहून दे, तुम्ही आम्ही घेऊया. नाही नाही मी घेतो की. नाही म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे. नाना तुम्ही का चहा घेत? ते घेत नसतील. मी चहा घेतो पण बशा हो बाबा हो या 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 या. आपल्या हातातला माणूस बिस्किट का बिस्किट या या या. तेच म्हणतो. नाना लय वाईट झालं बघा. काय दोघांना बी डिसमिस केलं ना खात्यात ना. काय म्हणता? तर साहेबाला मारलं ना दोघांनी मोडूस दवाखान्यात. नाही नाही पांजर पोळात नेऊन घालतो तुला.